मी प्रिया. मी 40 वर्षाची आहे. मी आता पुण्यासारख्या ठिकाणी राहते आणि मी माझ्या नवऱ्यासोबत एका हॉटेलमध्ये काम करते. आम्ही 10 वर्षापूर्वी गाव सोडलं होतं. गाव सोडण्याचे कारण म्हणजे ही गोष्ट आहे 10 वर्षापूर्वीची. आमची परिस्थिती गरिबीची होती. माझ्या लग्नानंतर मला 2 मुली झाल्या आणि मुलगा झालाच नाही. तरीही आम्ही दोन्ही मुलींचा मुलांसारखा सांभाळ केला. त्यांना खूप मोठं केलं आणि आम्ही नवरा-बायको दिवस-रात्र कष्ट करत होतो. मुलींना मोठं करण्यासाठी आम्ही त्यांच्या लग्नासाठी एक रुपया जपून ठेवत होतो. मीही दिसायला खूप सुंदर होते आणि माझ्या मुली देखील खूपच सुंदर जन्माला आल्या होत्या. त्यांना पाहता आज कोणीही त्यांना नजर लागेल अशाच त्या दोघीही दिसत होत्या. माझी मोठी मुलगी तर खूपच सुंदर होती, परंतु तिचे वय कमी होतं आणि तेही दिसून येत नव्हतं. खाऊन-पिऊन ती खूप धष्टपुष्ट होती आणि खूपच मोठी दिसत होती. एखाद्या लग्नाला आलेल्या मुलीप्रमाणे ती दिसत होती. तिचं शरीरही चारी बाजूंनी वाढलेलं होतं. तिच्या शरीराचे सर्व अवयव हे वयात आले होते आणि मीही आता नवऱ्याच्या मागे लागले होते. तिच्या लग्नासाठी माझा नवरा आणि मी आम्ही दोघेही तिच्यासाठी छान स्थळ पाहत होतो आणि तिच्या लग्नासाठी बाकीच्याही गोष्टी करत होतो. माझ्या मुलीही तशा स्वभावाने खूपच छान होत्या. परंतु हो, यामध्ये आपण म्हणतो ना, आपण कितीही चांगले राहिलो तरी सर्वच गावातील लोक चांगले असतील असे नाही. त्याच प्रकारचा एक गावामध्ये माणूस होता. पंकज त्याचं नाव होतं. पंकज हा पहिल्यापासूनच आगाऊ होता. चोऱ्या करत असायचा. पंकज हा खूपच उद्धट होता. तो वासनेच्या आहारी गेलेला होता. त्याने बऱ्याच बायकांना देखील बळजबरीने त्याच्यासोबत शारीरिक अत्याचार केला होता. काही स्त्रिया स्वतःहून त्याच्यासोबत शारीरिक खेळ खेळायच्या, कारण त्यांना तो भरपूर पैसे देत होता आणि तो जसा म्हणेल तसेच त्या सर्वजण करायच्या. एके दिवशी त्यांनी अशाच बायकांना बोलावून त्यांच्यापाशी निरोप दिला आणि त्या एका बाईने मला विचारले. म्हणाली, प्रिया, पंकज तुझ्याबद्दल खूपच विचारत होता. बहुतेक पंकजचं तुझ्यावरती खूपच प्रेम आहे आणि तू त्याला आवडत आहेस. तो काय म्हणतोय एकदा बघ तर. त्या बायांनी माझा नवरा कामावरती गेलेला असताना घरी येऊन मला सांगितलं. मला त्यांचाही खूप राग येत होता. मी त्यांना म्हणाले, तुम्ही या गोष्टी मला सांगू नका आणि मी तो काय म्हणतोय ते बघणारही नाही. माझ्या नवऱ्याला जर समजलं ना तर खूपच वाईट होईल. असं म्हटल्यानंतर त्या बायकांनी पंकजला जाऊन सांगितलं आणि त्यानंतर पंकजलाही खूप राग आला. तो माझ्याकडे खूप वाईट नजरेने पाहत असायचा. रागात माझ्याकडे पाहत असायचा. एके दिवशी मी दुकानात गेले होते आणि पंकजने मला दुकानात जाताना पाहिलं होतं. तोही माझ्या मागे मागे दुकानात आला आणि मी दुकानात काही गोष्टी घेत असताना पंकजने माझ्या पाठीवरून माझ्या मागील भागावरती हात फिरवायला जोरजोरात फटका मारायला सुरुवात केली. शेजारी पाजारी असणारे सर्वजण माझ्याकडे पाहून हसू लागले. आता तो खूपच गुंड प्रवृत्तीचा झाला होता आणि त्याला कसलीच भीती राहिली नव्हती. तो पोलिसांना देखील घाबरत नसायचा आणि त्याचा तो फायदा घेत होता. बऱ्याच जणांना तो बळजबरीने त्यांच्याकडून अशा गोष्टी करून घ्यायचा. त्याने बऱ्याच बायकांना देखील बळी पाडले होते आणि आता तो माझ्या मागे लागला होता. सगळ्यांच्या समोर त्यांनी चक्क माझ्या मागील भागावरती हात फिरवला होता आणि मीही त्याला मारणार तेवढ्यात त्याने माझा हात पकडला आणि मला म्हणाला, प्रिया, आय लव्ह यू. मला तू खूप आवडतेस. माझ्यासोबत लग्न करशील का? तुला मी एखाद्या राणीसारखं ठेवेन. असं म्हटल्यानंतर मला त्याचा खूपच राग येऊ लागला होता. कारण मी एक लग्न झालेली होते आणि मला 2 मुली होत्या. त्यातील एक माझी मुलगी लग्नाच्या वयात पण आली होती आणि अशा वयामध्ये तो माझ्याशी अशा गोष्टी बोलत होता आणि हे सर्व माझ्या नवऱ्याला माहिती नव्हतं. त्यामुळे मी रडत घरी गेले आणि घरात जाऊन गुपचूप बसले. माझ्या मुली घरात आल्यानंतर माझ्या जवळ आल्या. अशा अवस्थेत मला मुली विचारायला लागल्या की काय झालं आई, तू रडतेस का? अशा मोठ्या मुलीला हा सर्व प्रकार सांगितला आणि त्या रागामध्येच माझी मोठी मुलगी त्याच्याकडे गेली आणि तिने त्याला विचारायला सुरुवात केली, तुम्ही माझ्या आईसोबत अशा गोष्टी का केल्या? मी तुम्हाला सोडणार नाही. मी तुमच्या विरोधात तक्रार करेल. अशा बऱ्याच गोष्टीही त्याला बोलू लागली. त्याने तिला पाहताच त्याच्या डोक्यामध्ये वेगळंच काहीतरी आलं. तो माझ्या मुलीकडे देखील त्याच नजरेने पाहू लागला. माझी मुलगीही लग्नाच्या वयात आली होती आणि तिलाही तो वासनेच्या नजरेने पाहू लागला होता. ही गोष्ट मला पटलीच नाही. मी पटकन गेले आणि माझ्या मुलीला ओढून घरी घेऊन आले.
आणि तिला म्हणाले, तुला त्याच्याकडे जाण्याची काय गरज होती? घरी आल्यानंतर माझी मुलगी आणि माझ्या दोघींच्या खूप भांडण सुरू झालं. तेवढ्यात माझा नवरा घरी आला आणि त्याने मला विचारलं, काय झालं आहे? झालेला सर्व प्रकार त्याला सांगितला. त्यानंतर तो म्हणाला, आपण एक काम करूया, त्याच्या विरोधात तक्रार देऊयात. मी म्हणाले, अहो, त्याच्या विरोधात तक्रार देऊन तरी काय करणार? तर त्याचा फायदा तरी काय आहे? तो कोणालाच घाबरत नाही. आपण एक काम करूया, आपण हे गाव सोडून दुसरीकडे कुठेतरी जाऊया. माझा नवरा म्हणाला, अगं, मी म्हणतोय ते आपण करूया. तेवढ्यात मी माझ्या नवऱ्याला म्हणाले, अहो, तुम्ही जरा मुलींचाही विचार करा ना. आपल्या मुली लग्नाच्या वयाच्या आहेत, यामध्ये आपली इज्जत सर्व निघून जाईल. आपल्या मुलींची लग्न कोण करणारच नाही आणि तयारही होणार नाही. त्याच्या अगोदरच आपण हे गाव सोडून बाहेर कुठेतरी लांब निघून जाऊ. मी माझ्या नवऱ्याला सांगितलेला निर्णय हा त्याला आवडला. तोही यावर ठाम राहिला. तो म्हणाला, पण ठीक आहे, या 10-15 दिवसातच आपण बाहेर कुठेतरी सोय होते का पाहतो आणि त्यानंतर आपण लगेच निघून जाऊया. परंतु हे 8-10 दिवस खूपच कष्टाचे जाणार होते, याची माझ्या नवऱ्याला नाही, परंतु मला खात्री होती. माझा नवरा रोज उठून कामाला जायचा आणि तो कामाला गेल्यानंतर पंकज हा माझ्या मागे लागायचा. आणि एके दिवशी माझ्या मुली दोघीही घरी नव्हत्या. हे पाहून त्याला त्याच्या सोबतच्या बायकांनी सांगितलं, पंकज, प्रिया आज एकटीच घरी आहे. आणि असं सांगितल्यानंतर तो थेट माझ्या घरामध्ये घुसला. मी भांडी घासत बसले होते. मागून आला आणि त्याने मला उचलून घरात घेऊन गेला. माझे हात साबणाने भरले होते. त्याने कोणताच विचार न करता तिथेच मला भिंतीवरती धरलं आणि मागून तो माझे कपडे फाडू लागला. मी त्याला मारण्याचा खूपच प्रयत्न केला, परंतु त्याने मला तिथेच वाकवलं आणि मी जोराने ओरडू लागले. तरीही कोणी आलं नाही आणि पंकजने मात्र मला मागून जोरात मारायला चालू केलं होतं. माझे केस जोरात ओढू लागला होता आणि नंतर माझी साडी पण त्याने काढून टाकली. माझ्या शरीराचे लचके तोडले. मी रडतच राहिले. तरीही तो माझ्याशी शारीरिक सुख घेत होता. मी शेवटी स्वतःला त्याच्या स्वाधीनच केलं. त्यानंतर त्याने खूपच एखाद्या जनावराप्रमाणे माझ्यासोबत सर्व गोष्टी केल्या आणि नंतर निघून गेला. मी मात्र घरामध्ये रडत बसले. थोड्या वेळाने माझ्या मुली माझ्या जवळ आल्या आणि त्यांनी मला विचारलं. मी त्यांना सर्व काही सांगितलं आणि त्या म्हणाल्या, आपण ही सर्व गोष्ट बाबांना सांगूया ना. मी म्हणाले, तुम्हाला दोघींनाही माझी शपथ आहे, ही गोष्ट तुम्ही तुमच्या वडिलांना सांगायची नाही. आपण 8 दिवसांनी बाहेर राहायला जाणार आहोत. हे जे आता जे झालं ते इथं सोडायचं. त्यांना जर सांगितलं तर त्यांना टेन्शन येईल आणि वेगळंच काहीतरी होऊन बसेल, असं मी म्हणाले. त्यानंतर माझ्या मुलीही म्हणाल्या, बरं ठीक आहे, परंतु आई, तुझ्यासोबत खूपच वाईट घडलं. मी माझ्या मुलींसाठी हे सर्व काही केलं नाही. तर माझा नवरा हा खूपच खंबीर होता, परंतु मी माझ्या मुलींचं भविष्य डोक्यात ठेवलं होतं आणि म्हणून आज मी त्याच्या विरोधात काही बोलले नाही आणि त्याचाच फायदा त्याने घेतला. त्यानंतर तो 2-4 दिवस दिसलाच नाही, म्हणून मीही त्याला विसरले आणि झालेल्या सर्व गोष्टी एक स्वप्नाप्रमाणे मागे टाकल्या आणि पुन्हा मी नव्याने माझ्या नवऱ्याच्या सोबत साथ देऊन संसार करू लागले. 8 दिवस गेले. माझ्या नवऱ्याने मला सांगितलं, आपण पुण्यासारख्या ठिकाणी जाऊया. ही सर्व जेवणाची, खाण्याची, राहण्याची सोय आहे आणि आपल्या दोघांनाही एका ठिकाणी कामही आहे. असं म्हणून माझ्या नवऱ्याने घरातला सर्व पसारा घेतला आणि आम्ही दोघेही गाव सोडून निघून आलो. आम्ही एका चांगल्या ठिकाणी आलो होतो. तिथे सर्वच माणसे चांगली होती आणि आम्ही नवरा-बायको दोघेही एका हॉटेलमध्ये कामाला चाललो होतो. आता माझ्या मोठ्या मुलीचंही लग्न झालं होतं. माझी बारकी मुलगी घरीच असते. ती घरातलं सर्व काही बघते आणि आता या गोष्टीला 10 वर्ष झाली. बघता बघता पंकजही आता खूपच अति करू लागला होता. मला काही गोष्टी कळतच नव्हत्या. तो गावातल्या बऱ्याच जणांना त्रास देऊ लागला होता. आता गावातलेही कंटाळले होते. सर्वजण मिळून त्याच्या विरोधात एक मोहीम राबवली होती आणि त्यामध्ये पोलिसांचाही समावेश होता. मिळून त्यांचा बंदोबस्त करायचं ठरवलं होतं आणि त्याप्रकारे सर्वजण कामही करत होते. एके दिवशी एक लहान मुलीवरती त्याने वाईट नजर ठेवली होती आणि हे पाहून गावातल्या सर्व जणांनी पोलिसांना सोबत घेऊन त्यांच्या विरोधात तक्रार दिली. पोलिसांची भली मोठी गाडी आली. पोलिसांनी त्याला सोबत घेऊन गेले
आणि त्यानंतर ज्यांच्यावरतीही अत्याचार झाला तर त्या सर्वांनी त्याच्या विरोधात कोर्टामध्ये सर्व काही गोष्टी समोरासमोर सांगितल्या. त्यामुळे तो कोणत्याच गोष्टीत वाचला नाही आणि सरळ सगळ्यांनी सांगितल्यामुळे त्याच्या विरोधात खूप सारे खटले दाखल झाले आणि त्याची शिक्षा म्हणून त्याला जन्मठेपेची सजा झाली. त्यानंतर गावामध्ये छोट्या मोठ्या चोरांनी देखील चोऱ्या करणं बंद केलं. गुंडांनी देखील गुंडगिरी करणं बंद केलं. आपल्या आई बहिणीप्रमाणेच बाकींच्याही स्त्रियांना पाहायला चालू केलं. त्यानंतर गावामध्ये एकही वाईट प्रकार घडला नाही आणि कोणालाही नंतर गाव सोडायची वेळ आली नाही. मी माझ्या मुलीसाठी गाव सोडलं आणि हा प्रकार खरंच खूप निंदनीय होता. तरीही मी काहीच विचार न करता मी येणाऱ्या भविष्याचा विचार केला आणि मी आज सुखात आहे. माझ्यासोबत घडलेला प्रकार मी आजही नवऱ्याला सांगितलेला नाही आणि तो कधीही सांगणार नाही. एखाद्या स्वप्नाप्रमाणे मी ते सर्व विसरून गेले आहे आणि ज्याने माझ्यासोबत असं केलं आणि कित्येक स्त्रियांसोबत वाईट वागला तोही आज या दुनियेमध्ये नाही, याचा मला आनंद होतो. असं वागणाऱ्या प्रत्येकासोबत अशाच गोष्टी घडायला हव्यात आणि शेवटी म्हणतात ना, वाईट करण्याचं कधीही चांगलं होत नाही. आज ना उद्या त्याचे वाईटच होणार आणि ते झालं. माझ्यासोबतही खूप वाईट प्रकार घडला. मी काहीच विचार न करता त्या सर्व गोष्टी मागे सोडल्या आणि माझ्यासारख्या कित्येक स्त्रियांनी देखील त्याच्या अत्याचाराला बळी पडल्या होत्या. त्यांना देखील त्यातून एक चांगला धडा भेटला होता आणि त्याही आता स्वतःच्या पायावरती काम करून स्वतःचं आयुष्य घडवत आहेत. ही गोष्ट होती एका अशा राक्षसाची की ज्याने आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक स्त्रीला एका वासनेनंच पाहिलं होतं आणि त्याचा अंत खूपच वाईट झाला. म्हणूनच मला असं वाटतं की आपण जे करतो ते सर्व काही देवाला कळत असतं. आपण किती चांगलं वागतो आणि किती वाईट वागतो या सर्वांचा हिशोब एक ना एक दिवस होत असतो. म्हणून कायम कोणतीही गोष्ट करताना चांगल्या मनाने करा, कर्म चांगले करा. एखाद्याबद्दल वाईट विचार कधीच करू नका. बाकी तुम्ही समजून